तर आज ना मी तेलाच्या बॉटल म्हणजे स्वच्छ केल्या होत्या आणि खूप दिवस झाले त्या चिकट झालत्या, त्याच्यामुळे धुवून घेतल्या आणि सुकवून घेतल्या आणि म्हणलं संध्याकाळी आता स्वयंपाक करायचा होता, त्याच्यासाठी तेल लागणार होतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ना भरून घेतलं असं छान. आणि ह्या ना मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत, छान आहेत बॉटल, तेल पण गळत नाही त्याच्यातून. नंतर कांदा आणि टोमॅटो चिरून घेतला, तर मला भाजी बनवायची होती, तर मी आज ना अंडा भुर्जी बनवणार होते आणि लगेच तिथला कचरा ना क्लीन करायचा, म्हणजे किचन क्लीन राहतं. कांदा आणि टोमॅटो छान असा परतून घ्यायचा, चांगला परतला की त्याच्यामध्ये ना हळद आणि काळं तिखट टाकून घ्यायचं आहे आणि मी ते टाकले बघा. आणि ते चांगलं मिक्स करायचं आणि ते मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना अंडी टाकून घ्यायची, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढी अंडी टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करायचं. थोडंसं चवीप्रमाणे ना त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि छान अशी अंडा भुर्जी खूप छान होते. आणि तुम्ही बघू शकता थोडी चिकटते, तर व्यवस्थित असं ते ना हलवून घ्यायची बारीक बारीक अशी. नंतर कोथिंबीर टाकून छान अशी अंडा भुर्जी तयार झाली. आणि नंतर मी भाकरी करायला घेतली, तर ज्वारीची भाकरी करणार होते आणि सगळ्यांसाठी. तर तुम्ही बघू शकता छान असं पोळपाटाव करून घेते, म्हणजे चिटकत पण नाही आणि छान अशी थापली पण जाते त्याच्यामुळे. नंतर तव्यावर भाकरी टाकून घेतली, पाणी वगैरे व्यवस्थित लावून घेतलं आणि पहिली भाकरी ना अशी थोडीशी हलती माझ्याकडून, कारण तो तवा ना एकदम म्हणजे अशी चिटकत नाही भाकरी त्याला, त्याच्यामुळे पाणी सुकल्यानंतर पलटून घ्यायची आहे आणि खालनं सगळी पूर्ण भाजली ना नंतर पलटून घ्यायची, तर छान अशी फुगते भाकरी, तुम्ही बघू शकता. आणि अशी भाकरी फुगली ना तो वेगळाच आनंद असतो स्वयंपाकाचा. तर छान वाटतं भाकरी चपाती फुगली की. नंतर ना आम्ही जेवण वगैरे छान केलं आणि बाहेर गेलो होतो, तर उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे म्हटलं चला थोडंसं आईस्क्रीम खाऊन येऊया, त्याच्यामुळेच बाहेर आलो होतो. मुलांना पण सुट्ट्या चालू आहेत त्याच्यामुळे आईस्क्रीम वगैरे चारावं म्हणलं. आणि नंतर आम्ही ना चॉकलेट बाउल घेतला होता, ते पण छान असं खाल्ला, तर गोड होता खूप. आणि इथेच व्लॉग संपतो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चला बाय.